हॅलो वन वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अमोल चेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या या नवीन लेक्चरमध्ये. आज 15 मार्च 2023 आपण आजचे करंट अफेअर्स बघू. कालच्या लेक्चरमध्ये मी काही तुमच्यासमोर आलो नाही आणि त्यांनी तुम्हाला लेक्चर जास्त आवडलं, म्हणजे काय माझा चेहरा पाहून तसे तुम्ही बोर झाले होते, तर त्याच्यामुळे आजही आपण असंच लेक्चर घेऊ. मी आहे इथेच, फक्त तुमच्या समोर नाही येणार. पर्दे के पीछे से आज तुमको कहानी सुनाएंगे. ठीक है, तो लेट अस स्टार्ट विद द करंट अफेयर्स ऑफ 15th ऑफ मार्च 2023. सगळ्यात पहिले आज जो आपण मुद्दा पाहणार आहे तो आहे एक रिपोर्ट संबंधित. एक रिपोर्ट आली आहे, जी रिपोर्ट एक खूप इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन कडून आली आहे. ऑर्गनायझेशनचं नाव आहे सिप्री, SIPRI. SIPRI स्टँड्स फॉर स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट. ही जी ऑर्गनायझेशन आहे ही स्वीडनमध्ये स्टॉकहोम जे आहे तिथे बेस्ड आहे. आता या ऑर्गनायझेशनच्या नावातच तुम्हाला दिसेल की याच्यात पीस असं लिहिलेलं आहे, पीस रिसर्च इन्स्टिट्यूट, बरोबर आहे. पण हे रिपोर्ट कशाची पब्लिश करतात? आर्म्स रिलेटेड, म्हणजे कुठल्या कंट्री जवळ किती आर्मामेंट्स आहे, किती वेपन्स आहे, किती कोणती कंट्री आर्म्सवर वेपन्सवर किती खर्च करते, या सगळ्या गोष्टींचा जगभराचा अभ्यास ही स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट करत असते. जसं मी म्हटलं, ही ऑर्गनायझेशन स्वीडनमध्ये बेस्ड आहे. तर या ऑर्गनायझेशनचा दरवर्षी मार्चमध्ये एक रिपोर्ट येत असतो आणि असाच एक रिपोर्ट याही वर्षी मार्चमध्ये आलाय. रिपोर्टचं नाव आहे ट्रेंड्स इन इंटरनॅशनल आर्म्स ट्रान्सफर 2022. ट्रेंड्स इन इंटरनॅशनल आर्म्स ट्रान्सफर्स 2022. याच्यात 2018 पासून 2022 पर्यंतच्या या मागच्या 5 वर्षात कुठल्या कंट्रीजनी किती आर्म्स इम्पोर्ट केले आहे आणि कुठल्या कंट्रीजनी किती आर्म्स एक्सपोर्ट केले आहे याचा सगळ्यांचा अभ्यास या रिपोर्टमध्ये आपल्याला मिळतो. तर काय म्हटलं आहे रिपोर्टमध्ये हे आपण या दोन साईडला दिलेल्या मॅप्सवरनं समजून घेऊ. सगळ्यात पहिली जी महत्त्वाची बातमी आली ती आली की जगात सगळ्यात जास्त आर्म्स इम्पोर्ट करणारी कंट्री ही इंडिया बनली आहे. इंडिया इम्पोर्टेड 11% ऑफ द वर्ल्ड्स टोटल आर्म्स, म्हणजे जेवढं अख्ख्या जगात आर्म्सचा इम्पोर्ट झाला त्याचा 11% हा फक्त इंडियाने केला आहे. आणि मागच्या 5 वर्षापासून म्हणून इंडिया हॅज बीन द लार्जेस्ट इम्पोर्टर ऑफ वेपन्स ऑर आर्म्स. मग याचीच डिटेल देणारा खाली तुम्हाला एक, जसं म्हटलं इंडिया हॅज बिकम दी लार्जेस्ट इम्पोर्टर, याच्याच खालचा हा जो रिपोर्ट आहे, हा रिपोर्ट, या रिपोर्टमध्ये तुम्हाला लक्षात येतं की कुठल्या कंट्रीकडनं आपण सगळ्यात जास्त आर्म्स इम्पोर्ट केलेले आहे. तर सगळ्यात जास्त जे आपण आर्म्स इम्पोर्ट केले आहे ते आपण केले आहे रशियाकडनं. म्हणजे आपण जर समजा 100 रुपयाचे इम्पोर्ट करत असू तर याच्यापैकी 45 रुपयाचं म्हणजे 45% आर्म्स आपण रशियाकडनं इम्पोर्ट केले आहे. त्याच्यानंतर सेकंड नंबरवर पहिले युनायटेड स्टेट्स होता मागच्या वर्षी जेव्हा रिपोर्ट आला होता तेव्हा. पण या वर्षीच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की आपण राफेल वगैरे हे जे जहाज घेतले यांच्याकडनं, हवाई जहाज म्हणायला पाहिजे, तर राफेल वगैरे सारखे जे आपण विमानं घेतले आहे ते फ्रान्सकडनं घेतले आणि त्याच्यामुळे फ्रान्सकडनं आपण म्हणजे फ्रान्स आपला सेकंड लार्जेस्ट एक्सपोर्टर झाला टू इंडिया. म्हणजे आपण फ्रान्सकडनं 29% आर्म्स घेतले आहे. आणि युनायटेड स्टेट्स आता 3ऱ्या नंबरवर येऊन पोहोचलाय. US कडनं आपण 11% आर्म्स घेतले. तर फ्रान्स हॅज रिप्लेस्ड युनायटेड स्टेट्स ॲज दी सेकंड लार्जेस्ट एक्सपोर्टर ऑफ आर्म्स टू इंडिया. याच्या व्यतिरिक्त आपण इस्रायलकडनं पण खूप मोठ्या प्रमाणात घेतले आहे आर्म्स, साऊथ कोरियाकडनं पण घेतले आहे आणि साऊथ आफ्रिकाकडनं पण घेतले आहे. तर या तिन्ही कंट्रीजचं पण नाव त्याच्यात आहे. याच्या व्यतिरिक्त कुठल्या अशा कंट्रीज आहे की ज्यांनी सगळ्यात जास्त एक्सपोर्ट केला आहे आर्म्सचा? तर सगळ्यात जास्त एक्सपोर्ट करण्यामध्ये बरेच वर्षापासून जे सगळ्यात पुढे आहे ते आहे युनायटेड स्टेट्स. 40% जगात जेवढा आर्म्सचा एक्सपोर्ट होतो त्याचा 40% शेअर हा युनायटेड स्टेट्सचा आहे. मी नेहमी म्हणत असतो युनायटेड स्टेट्सची इकॉनॉमी हा जगात युद्ध चालू आहे याच बेसिसवर असते. कुठेतरी जर युद्ध चालू असेल तर युनायटेड स्टेट्सची इकॉनॉमी व्यवस्थित चालते, कारण युद्ध असलं की US त्यांना आर्म्स सप्लाय करत असतो आणि म्हणून US मध्ये पैसे येत असतात.
दुसरा सेकंड लार्जेस्ट एक्सपोर्टर ऑफ आर्म्स रशिया आहे आणि रशियाकडनं तर आपण सगळ्यात जास्त घेतलंय. आणि याच्यानंतर तिसऱ्या नंबरवर आहे फ्रान्स, द लार्जेस्ट एक्सपोर्टर. ठीक आहे, तर या काही महत्त्वाच्या गोष्टी ट्रेंड्स इन इंटरनॅशनल आर्म्स ट्रान्सफर्स 2022 या रिपोर्टमधून आल्या आणि द रिपोर्ट वॉज पब्लिश्ड बाय स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट सिप्री विच इज बेस्ड इन स्वीडन. ठीक, क्लिअर. याच्या व्यतिरिक्त एक अजून महत्त्वाची गोष्ट ही सांगायची राहिली तुम्हाला की इंडिया तर जगातला सगळ्यात मोठा आर्म्स इम्पोर्टर आहे, पण इंडिया इतकेच आर्म्स अजून एका कंट्रीने इम्पोर्ट केले आहे, ती आहे सौदी अरेबिया. याच्या व्यतिरिक्त बाकीच्या ज्या कंट्रीज आहेत त्याच्यात कतार, ऑस्ट्रेलिया आणि चायना यांचा नंबर सगळ्यात मोठे इम्पोर्टर्समध्ये लागतो. हा जो पूर्ण डेटा आहे हे 2018 पासून ते 2022 पर्यंतचा टोटल डेटा आहे. ठीक, क्लिअर, एकदम क्लिअर आहे हा पॉईंट. चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. चलो, नेक्स्ट मुद्दा आहे एक इंडियन कंपनीचा ज्याचं नाव आहे TCS. TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस याचं फक्त भारतातच नाही तर अख्ख्या जगात बोलबाला आहे. पूर्ण जगात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे ऑफिसेस आहे आणि एक मागच्या काही वर्षात जे सगळे सर्वेज झाले या सगळ्या सर्वेजच्या रिपोर्टमध्ये बहुतेक ऑर्गनायझेशन्सनी असं म्हटलं आहे की कुठल्याही देशामध्ये जिथे TCS आहे तिथे ती एक तर सगळ्यात मोठे एम्प्लॉयर्समध्ये आहे, म्हणजे ते खूप मोठ्या प्रमाणात रिक्रुटमेंट करते आणि त्यांचं रिटेन्शन खूप जास्त आहे. रिटेन्शन खूप जास्त आहे म्हणजे एकदा लोकांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये नोकरी मिळाली की ते जनरली TCSची नोकरी सोडत नाही. सरकारी कंपनीसारखं टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लोकांची काळजी घेत असते, एखाद्या सरकारी ऑर्गनायझेशनसारखं. आणि त्याच्यामुळे हॅपीएस्ट लोक कुठल्या कंपनीत आहे तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये आहे असं एका रिपोर्टने सुद्धा म्हटलं होतं. तुम्ही जी समोर तुमच्या स्लाइड दिसते याच्यातला सगळ्यात शेवटच्या पॉईंटवर या. करिअर ब्लिस नावाची एक ऑर्गनायझेशन आहे, त्यांनी नुकतीच 50 हॅपीएस्ट कंपनीजची लिस्ट काढली होती आणि त्याच्यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचं नाव आहे असं म्हटलं होतं. असंच पुन्हा फॉर्च्यून मॅगझिननी पण एक सर्वे केला होता, त्याच्यातही 2023ची जी मोस्ट ॲडमायर्ड कंपनीजची लिस्ट होती त्याच्यात सुद्धा TCSचं नाव होतं. तर ही खूप गर्वाची गोष्ट आहे ॲज अन इंडियन आपल्यासाठी की एक इंडियन कंपनी ही जगभरात त्यांच्या गुड क्वालिटी ऑफ बिहेवियर टुवर्ड्स इट्स एम्प्लॉईज याच्यासाठी ओळखल्या जाते. आत्ता सध्या TCS चर्चेत का बरं आहे, कारण आत्ता TCSनी फोर्ब्सनी एक लिस्ट प्रकाशित केली आणि ही जी फोर्ब्सची लिस्ट आहे ही फोर्ब्सची लिस्ट होती अमेरिकेचे बेस्ट लार्ज एम्प्लॉयर्स. अमेरिकेमध्ये जे लार्ज एम्प्लॉयर्स आहे म्हणजे हजारपेक्षा जास्त एम्प्लॉईज असणारे, 1000पेक्षा जास्त एम्प्लॉईज असणारे जे कंपनीज आहेत त्यांना लार्ज एम्प्लॉयर्स म्हटलं. आणि या लार्ज एम्प्लॉयर्समध्ये सगळ्यात चांगल्या कंपनीज कुठल्या आहे याचा एक सर्वे फोर्ब्सनी केला आणि याच्यात असं लक्षात आलं की त्या लिस्टमध्ये TCS ही इंडियन कंपनी त्या लिस्टमध्ये आहे. तो TCS इज ऑन फोर्ब्स अमेरिकाज बेस्ट लार्ज एम्प्लॉयर्स लिस्ट. TCS मध्ये तिथे 45,000 एम्प्लॉईज काम करतात. फक्त अमेरिकेची गोष्ट करताय आपण. आणि भारतात तर सगळ्यात जास्त एम्प्लॉईज या TCS मध्ये आहेत. इतकंच नाही तर भारतात सगळ्यात जास्त विमेन एम्प्लॉईज सुद्धा TCS मध्येच आहे. क्लिअर हे मुद्दे. आता काही महत्त्वाच्या ॲडिशनल गोष्टी ज्या TCS बद्दल तुम्हाला माहीत पाहिजे किंवा टाटा ग्रुपबद्दल माहीत पाहिजे. एक तर टाटा ग्रुपचे चेअरमॅन जे सध्या G20चं जसं B20 पण सुरू आहे सध्या, बिझनेस 20 याचे पण चेअरपर्सन आहे, तर त्यांचं नाव आहे N चंद्रशेखरन. हे टाटा ग्रुपचे चेअरमॅन आहे. आणि TCS याचे MD आणि CEO जे आहे त्यांचं नाव आहे राजेश गोपीनाथन. ठीक, हे दोन्ही या लोकांचे नाव तुम्हाला लक्षात राहतील आय होप. क्लिअर हा विषय. चलायचं प्रश्न नक्की तुम्हाला याच्यावर विचारला जाईल की कुठली कंपनी इज ऑन द लिस्ट ऑफ फोर्ब्स अमेरिकाज बेस्ट लार्ज एम्प्लॉयर्स, तर तेव्हा लक्षात ठेवा ही टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आहे. ठीक आहे, चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. नेक्स्ट पॉईंट, भारतात बरेचसे मोठे ग्रुप्स आहेत ज्याच्यातला एक ग्रुप आहे म्हणजे बरेचशा मोठ्या फॅमिलीज आहे ज्यांना आपण बिझनेस हाऊसेस म्हणतो, जसं अंबानी फॅमिली झाली. तशीच एक खूप महत्त्वाचा ग्रुप आहे भारतात, त्यांचं नाव आहे हिंदुजा ग्रुप.
हे हिंदुजा ग्रुप यांची एक फ्लॅगशिप कंपनी आहे ज्याचं नाव आहे अशोक लेलँड. ठीक आहे, ही अशोक लेलँड. आता ही अशोक लेलँड तुम्हालाही माहिती आहे की अशोक लेलँड ही बस किंवा ट्रक्स हे बनवण्याचं काम करते. मेजरली बसेस आणि ट्रक्स बनवण्याचं काम अशोक लेलँड करत असते. आणि यांची जी ब्रँडची फिलॉसॉफी आहे ती खूपच सुंदर आहे. त्याचं नाव आहे कोई मंजिल दूर नहीं. तर कोई मंजिल दूर नहीं हेच काम यांनी यांच्या नवीन एका कामात दाखवलं आहे. काय केलं यांनी? अशोक लेलँड अनवील्स ऑल विमेन, हे महत्त्वाचं आहे, ऑल विमेन प्रोडक्शन लाईन ॲट तामिळनाडू प्लांट. अशोक लेलँडचा तामिळनाडूमध्ये एक प्लांट आहे. कुठे आहे तामिळनाडूमध्ये? तर तो होसूरमध्ये आहे. तामिळनाडूच्या होसूरमध्ये अशोक लेलँडचा एक प्लांट आहे. तिथे अशोक लेलँड इंजिन्स बनवण्याचं काम करते. काय बनवण्याचं काम करते? इंजिन्स बनवण्याचं काम. ठीक आहे, हे मॅन्युफॅक्चर करण्याचं काम करते, इंजिन्स. आणि इथे त्यांची प्रोडक्शनची लाईन आहे. त्या प्रोडक्शनच्या लाईनमध्ये 80 एम्प्लॉईज काम करतात, 80. आणि हे 80च्या 80 एम्प्लॉईज सगळ्या त्यांनी आता विमेन ठेवल्या आहे. म्हणजे त्या प्रोडक्शन लाईनमध्ये A to Z पूर्ण काम हे विमेन करतील. आणि याच्या मागचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे की हे लोकांना सांगणे की विमेन एम्पॉवरमेंट आणि एनकरेजमेंट जर विमेनला दिली, महिलांना जर एनकरेजमेंट दिली, तर इंजिन बनवण्यासारख्या किचकट कामांमध्ये सुद्धा कंप्लीट विमेन प्रोडक्शन लाईन खूपच चांगल्या प्रकारचं काम करू शकते. तो कोई मंजिल दूर नाही ही जी यांची ब्रँड फिलॉसॉफी आहे, या ब्रँड फिलॉसॉफीनुसार हे काम यांनी केलेलं आहे. तर याच्यावर तुम्हाला प्रश्न नक्की विचारला जाईल की विच कंपनी हॅज स्टार्टेड ऑल विमेन प्रोडक्शन लाईन ॲट इट्स तामिळनाडू प्लांट. तेव्हा लक्षात ठेवा, द आन्सर इज अशोक लेलँड. ठीक, क्लिअर हा विषय. किंवा असंही विचारला जाऊ शकतो की अशोक लेलँड स्टार्टेड अँड ऑल विमेन प्रोडक्शन लाईन ॲट विच प्लांट. तर तेव्हा लक्षात ठेवा ॲट तामिळनाडू प्लांट या ॲट होसूर प्लांट, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, क्लिअर हा प्रश्न. चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. किंवा असंही विचारला जाऊ शकतो बरं की तुम्हाला की अशोक लेलँड ह्या कुठल्या ग्रुपची कंपनी आहे, तर तेव्हा तुम्हाला ग्रुपचं पण नाव माहिती असायला हवं. ठीक आहे, चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. चलो, खो खो खेळलं ना सगळे. आपण सगळे शाळेत असताना भरपूर खो खो खेळलो आहे. म्हणजे मला तर आठवतं आपण खूप खेळलो आहे. आणि मी ज्या कॉलेजमध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं तिथे खो खो वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्पोर्ट. कारण जे स्पोर्ट्स टीचर होते तिथे ते खो खोचे खूपच चांगले प्लेयर होते आणि त्यांनी बरेचसे नॅशनल इंटरनॅशनल खो खो प्लेयर्स घडवले होते. त्याच्यामुळे खो खो वॉज ऑलवेज अ स्पोर्ट ऑफ इंटरेस्ट फॉर अस. तर खो खोची एशियन चॅम्पियनशिप भारतात होणार आहे आणि ही 4th एशियन चॅम्पियनशिप असणार आहे. कुठली? 4th एशियन चॅम्पियनशिप खो खोची फॉर मेन अँड फॉर विमेन ही भारतात होणार आहे. आणि भारतात कुठे होणार आहे? तर ही होणार आहे आसाममध्ये. ठीक आहे, आसाममध्ये कुठे? तो ही बक्सा डिस्ट्रिक्ट आहे आसाममध्ये, तिथे होणार आहे. कधी होईल? 20 मार्चपासून 23 मार्चपर्यंत होणार आहे. याला ऑर्गनाईज करताना बऱ्याचशा ऑर्गनायझेशन सोबत आल्या. एक तर जसं द खो खो फेडरेशन ऑफ इंडिया ही भारतात पूर्ण खो खोचं काम बघते. जसं क्रिकेटचं काम BCCI बघते, तसंच खो खोचं इंडियामधलं पूर्ण काम खो खो फेडरेशन ऑफ इंडिया ही बघते. खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे जे प्रेसिडेंट आहे त्यांचं नाव आहे सुधांशु मित्तल. तुम्ही जर संध्याकाळी हे न्यूज चॅनल्स वगैरे पाहत असाल, या न्यूज चॅनल्सवर तुम्ही स्पोक्सपर्सन्स पाहत असाल जे आपल्या पार्टीचे मतं येऊन मांडतात वेगवेगळ्या न्यूज चॅनलवर, तर त्याच्यावर तुम्हाला हे सुधांशु मित्तल नेहमी दिसले असतील. BJP कडनं आपले मतं मांडत असतात. तर हे सुधांशु मित्तल खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट आहे. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त आसाम खो खो असोसिएशन, बोडोलँड टेरिटोरियल रिजन काउन्सिल आणि आसामची स्टेट गव्हर्नमेंट. ठीक आहे, तर या 4 ऑर्गनायझेशन मिळून ही एशियन चॅम्पियनशिप ऑफ खो खो ऑर्गनाईज करत आहे आसाममध्ये. याच्यात 12 कंट्रीज भाग घेणार आहे एशियातल्या. इंडिया तर याच्यात होस्ट कंट्री आहे. इंडियाच्या व्यतिरिक्त याच्यात बांगलादेश, भूटान, इंडोनेशिया, इराण, इराक, मलेशिया, नेपाळ, पाकिस्तान, सिंगापूर, साऊथ कोरिया, श्रीलंका हे सगळ्या कंट्रीज भाग घेणार आहे. ठीक आहे, जवळपास 800च्या वर प्लेयर्स टोटल याच्यात पार्टिसिपेट करतील.
तर प्रश्न जो तुम्हाला याच्यात येईल तो असाच येईल की फोर्थ विच एडिशन ऑफ एशियन खो खो चॅम्पियनशिप वॉज हेल्ड इन आसाम रिसेंटली. तर एडिशन लक्षात ठेवा, फोर्थ आहे. प्रश्न असा येऊ शकतो की वेअर वॉज दी फोर्थ एशियन खो खो चॅम्पियनशिप फॉर मेन अँड विमेन हेल्ड. तर इट वॉज हेल्ड इन बक्सा डिस्ट्रिक्ट ऑफ आसाम. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत. चलायचं पुढे नेक्स्ट पॉइंटवर. चलो नेक्स्ट, एक ऑर्गनायझेशन आहे जी भारतात ॲग्रिकल्चरमध्ये होणारे रिसर्च आणि एज्युकेशन याच्यातली टॉप बॉडी आहे. म्हणजे याला रेग्युलेट करणारी किंवा कोऑर्डिनेट करणारी टॉप बॉडी आहे. याचं नाव आहे ICAR, म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च. तर ही ICAR जी आहे ही भारतात ॲग्रिकल्चरमध्ये रिसर्च आणि एज्युकेशनला पूर्णपणे कोऑर्डिनेट करते. ठीक आहे. आता या ICARला एक खूप मोठा चांगला पार्टनर मिळाला कॉन्फरन्स करण्यासाठी, आणि तो पार्टनर कोण आहे तर द पार्टनर इज वर्ल्ड बँक. तर वर्ल्ड बँक आणि ICAR हे दोघं मिळून 21 मार्च ते 23 मार्चमध्ये एक कॉन्फरन्स ऑर्गनाईज करणार आहे. आणि या कॉन्फरन्सचं जो टॉपिक आहे ही कॉन्फरन्स पहिल्यांदा होत आहे. तो दिस इज द फर्स्ट इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑर्गनाइज्ड बाय ICAR अँड वर्ल्ड बँक. The topic will be blended learning ecosystem for higher education in agriculture. ठीक आहे. आणि अंडर द नॅशनल ॲग्रिकल्चर हायर एज्युकेशन प्रोजेक्ट NAHEP. ठीक आहे. तर याचा टॉपिक भरपूर मोठा आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ब्लेंडेड लर्निंग इकोसिस्टम फॉर हायर एज्युकेशन इन ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरच्या फील्डमध्ये, हायर एज्युकेशनच्या फील्डमध्ये, त्याच्यात स्पेसिफिकली हायर एज्युकेशन इन ॲग्रिकल्चरच्या फील्डमध्ये एक ब्लेंडेड म्हणजे मिक्स केलेली लर्निंग इकोसिस्टम आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि याच्यावर चर्चा करायची आहे असं ICAR आणि वर्ल्ड बँकेने ठरवलं आहे. ठीक आहे. तर ही जी चर्चा आहे, ही जी कॉन्फरन्स आहे, बेसिकली दिस कॉन्फरन्स विल बी इनॉग्रेटेड बाय द युनियन ॲग्रिकल्चर मिनिस्टर नरेंद्र सिंग तोमर. ठीक आहे. आणि ही कॉन्फरन्स न्यू दिल्लीमध्ये होणार आहे. हे तुम्हाला कुठे स्लाइडमध्ये दिलं नाही आहे, पण एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो की दिस कॉन्फरन्स विल बी हेल्ड इन न्यू दिल्ली. ठीक. प्रश्न काय येईल याच्यावर? प्रश्न येऊ शकतो की ICAR इज ऑर्गनायझिंग फर्स्ट कॉन्फरन्स ऑन ब्लेंडेड लर्निंग इकोसिस्टम फॉर हायर एज्युकेशन इन ॲग्रिकल्चर विथ विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन्स. खाली 4-5 ऑर्गनायझेशन्सचे नाव देतील, त्याच्यातनं तुम्हाला वर्ल्ड बँक याला सिलेक्ट करायचा. ठीक. चलने का आगे नेक्स्ट पॉइंट पे. चलो आता येऊ काही मिलिटरी एक्झरसाइजेसवर. मिलिटरी, नेव्ही सगळ्या एक्झरसाइजेस आपण पाहू. डिफेन्स रिलेटेड एक्झरसाइज. पहिली जी एक्झरसाइज ज्याच्यावर आपण चर्चा करणार आहे त्याचं नावच खूप बोल्ड आहे, एकदम बोल्ड. काय नाव आहे? बोल्ड कुरुक्षेत्र. आपल्याला कुरुक्षेत्र माहिती आहे. हे जे आहे त्याचं नाव आहे बोल्ड कुरुक्षेत्र. आणि बोल्ड कुरुक्षेत्र ही जी एक्झरसाइज आहे ती होत आहे इंडियन आर्मी आणि सिंगापूर आर्मी या दोघांच्या मध्ये. कुठे होत आहे हे मी प्रत्येक वेळेस सांगतो की कधी पण कुठली पण एक्झरसाइज बद्दल जर चर्चा होत असेल तर तुम्हाला हे क्लिअरली माहिती पाहिजे की ती एक्झरसाइजचं नाव, त्या एक्झरसाइजचं नाव काय आहे, त्या एक्झरसाइज कुठल्या 2 कंट्रीजमध्ये होते किंवा मल्टीलॅटरल एक्झरसाइज आहे का. तिसरा प्रश्न असतो की त्याचं एडिशन कुठलं आहे, आणि चौथं असतं की ती कुठे होत आहे. ठीक आहे. तर आता या 4-5 प्रश्नांचे उत्तर पाहू आपण. पहिला, नाव काय आहे? द नाव इज बोल्ड कुरुक्षेत्र. कोणत्या ऑर्गनायझेशन्समध्ये होत आहे? तर ही होत आहे सिंगापूर आर्मी आणि इंडियन आर्मी या 2 आर्मीजमध्ये. कितवं एडिशन होत आहे याचं? तर याचं हे 13वं एडिशन आहे, कारण ही 2005 पासनं 2005 पासनं ही एक्झरसाइज कंडक्ट केल्या जात आहे दरवर्षी. याच्यात आता नेक्स्ट प्रश्न असतो ही कुठे होतोय? तर ही होते आहे जोधपूर कॅन्टॉनमेंटमध्ये, भारतातच. ठीक आहे. तो इंडिया इज होस्टिंग बोल्ड कुरुक्षेत्र एक्झरसाइज. क्लिअर? हा विषय क्लिअर झाला एकदम. तो बोल्ड कुरुक्षेत्र इज बीइंग कंडक्टेड इन इंडिया फ्रॉम 6th of March to 13th of March बिटवीन इंडियन आर्मी एंड सिंगापूर आर्मी. क्लिअर? चलने का नेक्स्ट पॉइंट वे. नेक्स्ट जी आता एक्झरसाइज आहे दॅट इज अ मल्टीलॅटरल एक्झरसाइज. आतापर्यंत जी आपण पाहिली ती बायलॅटरल एक्झरसाइज होती इंडियन आर्मी अँड सिंगापूर आर्मीमध्ये. पण आता जी आपण एक्झरसाइज पाहतोय ही एक्झरसाइज आहे
मल्टीलॅटरल एक्झरसाइज म्हणजे बऱ्याचशा कंट्रीजच्या नेव्हीज याच्यात भाग घेणार आहे आणि ही एक्झरसाइज नेव्हीजमध्ये आहे, आर्मीजमध्ये नाही आहे, नेव्हीजमध्ये आहे. ठीक आहे. ऑर्गनायझेशन नाव काय आहे एक्झरसाइजचं? सगळ्यात पहिलं विषय आहे तर नाव आहे ला पेरोस. द नेम ऑफ एक्झरसाइज इज ला पेरोस. हे ला पेरोस नावावरूनच लक्षात येतं की ही एक्झरसाइज फ्रेंच असायला पाहिजे किंवा फ्रान्सनी नाव दिलं असायला पाहिजे. ला वगैरे असं जेव्हा सुरुवातीला नाव येतं ना तर फ्रेंच आहे एवढं समजून घ्यायचं. तर एक्झरसाइजचं नाव आहे ला पेरोस. ही नेव्हीजमध्ये होत आहे आणि कुठल्या नेव्हीजमध्ये होत आहे तर भारताची नेव्ही आहे याच्यात, US ची नेव्ही आहे, जपानची नेव्ही आहे, फ्रान्स, UK आणि ऑस्ट्रेलिया या कंट्रीजची नेव्ही सुद्धा याच्यात भाग घेते आहे. ठीक आहे. एक्झरसाइजचं नाव आहे ला पेरोस. याचं हे 3रं एडिशन आहे, हे महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा. कुठल्या कुठल्या कंट्रीजची नेव्ही आहे मी आत्ताच सांगितलं. कुठे होतो आहे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. कुठे होतो आहे तर इट इज टेकिंग प्लेस इन इंडियन ओशन रिजन. इंडियन ओशन रिजन तुम्हाला लेफ्ट साईडला हा जो खाली मॅप दिसतोय या मॅपमध्ये तुम्हाला हा इंडियन ओशन रिजन पूर्ण मार्क केलेला दिसतोय. इंडियन ओशन रिजनचा अर्थ काय आहे की असा रिजन जो इंडियन ओशनच्या पूर्ण साईडला आहे. तर इंडियन ओशन रिजन हा मी तुम्हाला इथे रेड कलरमध्ये आता मार्क करून दाखवला. तर या इंडियन ओशन रिजनमध्ये ही एक्झरसाइज होते ज्याच्यात इंडियाची नेव्ही, US ची नेव्ही, जपानची नेव्ही, फ्रान्सची नेव्ही, UK आणि ऑस्ट्रेलियाची नेव्ही भाग घेते आहे. ठीक आहे. तो दिस इज अ 3 डे एक्झरसाइज. नेम इज ला पेरोस. क्लिअर. चलायचं पुढे नेक्स्ट पॉइंटवर. चलो. नेक्स्ट मुद्दा आहे एक लिटररी अवॉर्डशी रिलेटेड. लिटररी अवॉर्ड म्हणजे साहित्यामध्ये दिला जाणारा एक सन्मान. आता साहित्यात देण्यात येणारा जो सन्मान आहे हा सन्मान बिर्ला फाउंडेशन देत असतं. के बिर्ला फाउंडेशन. के बिर्ला फाउंडेशन 1991 पासून साहित्यामध्ये हा अवॉर्ड देत आहे. एक नाही तर 3 अवॉर्ड के बिर्ला फाउंडेशन देत असते. 3 अवॉर्ड्स. पहिला जो अवॉर्ड असतो त्याचं नाव आहे सरस्वती सन्मान. सरस्वती सन्मान हा भारताच्या कुठल्याही लँग्वेजमध्ये जर कुठल्या व्यक्तीने काही नॉवेल वगैरे लिहिलं असेल तर मागच्या 10 वर्षातलं सगळ्यात चांगलं नॉवेल जे कुठल्याही इंडियन लँग्वेजमध्ये असू शकतं त्याच्यासाठी सगळ्यात मोठा जो अवॉर्ड असतो त्याचं नाव आहे सरस्वती सन्मान. हा के बिर्ला फाउंडेशन देत असतं. दुसरा सन्मान जे के बिर्ला फाउंडेशन देतं त्याचं नाव आहे बिहारी पुरस्कार. हे राजस्थानी लँग्वेजमध्ये आणि राजस्थानमध्ये कोणी जर लिहिलं असेल तर त्यांना मिळत असतं. आणि तिसरा जो महत्त्वाचा सन्मान आहे के बिर्ला फाउंडेशनचा त्याचं नाव आहे व्यास सन्मान, ज्याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहे. तर हा व्यास सन्मान हा जो विषय आहे, व्यास सन्मान हे के बिर्ला फाउंडेशनद्वाराच दिलं जातं आणि हा सुद्धा सरस्वती सन्मान सारखाच मागच्या 10 वर्षातलं हिंदीमध्ये लिहिलेल्या सगळ्यात चांगल्या साहित्याला दिला जातो. तर मागच्या 10 वर्षातलं हिंदीमध्ये सगळ्यात चांगलं लिहिलेलं साहित्याचा हा सन्मान या वर्षीचा कोणाला देण्यात आला तर हा देण्यात आला आहे ज्ञान चतुर्वेदी यांना. ज्ञान चतुर्वेदी हे खूप यांच्या सटायरिकल नॉवेल्ससाठी खूप प्रसिद्ध आहेत. 2015 मध्येच यांना पद्मश्री पुरस्कारने सुद्धा सन्मानित करण्यात आलेला आहे ना. आणि यांनी पागलखाना नावाचं एक उपन्यास लिहिलं होतं आणि या पागलखानासाठी यांना 2022चा व्यास सन्मान मिळालेला आहे. तर तुम्हाला याच्यावर बरेचसे प्रश्न येऊ शकतात. जसा पहिला प्रश्न तर हा येईल की व्यास सन्मान कुठली ऑर्गनायझेशन देते, तर तेव्हा नाव लक्षात ठेवा के बिर्ला फाउंडेशन आहे. दुसरा प्रश्न हा विचारतील की व्यास सन्मान 2022 कोणाला देण्यात आला, तर नाव लक्षात ठेवा ज्ञान चतुर्वेदी यांना देण्यात आला. कुठल्या उपन्यासासाठी देण्यात आला, कुठल्या नॉवेलसाठी देण्यात आलं, तर नाव लक्षात ठेवा पागलखाना याच्यासाठी देण्यात आलं आहे. आणि हे सटायरिकल नॉवेलसाठी प्रसिद्ध आहे. ज्ञान चतुर्वेदी यांना 2015 मध्येच पद्मश्रीनी सन्मानित करण्यात आलेला आहे. ठीक, चलने का आगे. चलो नेक्स्ट. एशियाच्या पहिल्या वुमेन लोको पायलट होत्या. आता ही 1988 ची गोष्ट सांगत आहे मी. 1988 मध्ये भारतात एशियातल्या पहिल्या लोको पायलट होत्या सुरेखा यादव. ठीक आहे. सुरेखा यादव या भारतातल्याच नाही एशियातल्या
पहिल्या फिमेल लोको पायलट होत्या, फर्स्ट वुमन और फर्स्ट फिमेल लोको पायलट. आता यांनीच वंदे भारत एक्सप्रेस चालवून एक नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर केलेला आहे. तो शी हॅज बिकम द फर्स्ट विमेन लोको पायलट टू ऑपरेट वंदे भारत एक्सप्रेस. वंदे भारत एक्सप्रेस ही सोलापूरवरून निघाली आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला ही गेली. तर ही जी ट्रेन चालवली यावेळेस ती कोणी चालवली, तर सुरेखा यादव यांनी चालवली आणि त्या पहिला महिला बनल्या ज्यांनी वंदे भारत एक्सप्रेस चालवली आहे. तसं यांचा बरेचदा सन्मान करण्यात आलेला आहे. सातारावरनं येतात या आणि 1988 मध्येच पहिल्या फिमेल लोको पायलट झाल्या होत्या आणि आता यांच्या नावावर एक दुसरा रेकॉर्ड बनला की या पहिल्या फिमेल झालेल्या ज्यांनी वंदे भारत एक्सप्रेस सुद्धा चालवली. ठीक आहे, सोपा पॉइंट आहे. नाव सुरेखा यादव यांचं लक्षात ठेवायचं आहे. यांचा फोटो तुम्हाला इथे दिसतो आहे. ठीक आहे, चलने का आगे नेक्स्ट पॉइंट पे चलो. आता हा जो महत्वाचा जो मुद्दा आहे पुढे आपल्या समोर, तो खूपच महत्वाचा मुद्दा आहे, कारण हा फायनान्शियल गोष्टीशी रिलेटेड आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याच्यात इन्व्हॉल्ड आहे. काय मुद्दा आहे समजून घेऊ जरा. IREDA म्हणजे इरेडा याला इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनीचं स्टेटस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडनं मिळालं आहे. ठीक आहे, आता काय आहे हा विषय पूर्ण समजून घेऊ. IREDA म्हणजे इरेडा ही एक सरकारी कंपनी आहे. इट इज अ नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी, NBFC आहे आणि जी सरकारी कंपनी आहे. ही बेसिकली रिन्युएबल एनर्जीच्या फील्डमध्ये काम करत असते. तुम्ही जर याचा फुल फॉर्म बघितला, सगळ्यात शेवटी तुम्हाला इथे दिसतो आहे, याचा फुल फॉर्म आहे नावाचा इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी. तर ही रिन्युएबल एनर्जीमध्ये डेव्हलपमेंट करण्याचं काम करत असते. ठीक आहे, तर कुठलीही कंपनी किंवा ऑर्गनायझेशन ज्याला रिन्युएबल एनर्जीमध्ये फंडिंगची गरज असेल तर ते IREDA कडनं फंडिंग घेऊ शकते. तर बेसिकली लेंडिंगचं काम IREDA करत असते. आत्तापर्यंत ही लेंडिंगचं काम करत होती, लिमिटेड करत होती आणि त्याच्यामुळे याचं जे स्टेटस होतं आत्तापर्यंत ते होतं इन्व्हेस्टमेंट अँड क्रेडिट कंपनी या नावाचं यांचं स्टेटस होतं. ठीक आहे, आता या इन्व्हेस्टमेंट अँड क्रेडिट कंपनीच्या स्टेटसला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी अपग्रेड केलं आहे आणि आता यांना इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी म्हटलं जाणार आहे. आता याचा अर्थ काय होतो इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी? हे बघा, इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी एक अशी कंपनी असते ज्यांचं मेजर लेंडिंग म्हणजे मेजर लोन देण्याचं प्रमाण त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी असतं. मग याच्यासाठी काहीतरी नियम असतील, बरोबर आहे. ते नियम काय आहे की जर एखादी ऑर्गनायझेशन त्यांच्याकडे असलेल्या म्हणजे ते एखादी ऑर्गनायझेशन जेव्हा लेंडिंग करत असते तर ती लेंडिंग त्यांनी मॅक्सिमम इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये करावी. तर मॅक्सिमम म्हणजे किती? 75% ऑफ द लेंडिंग शुड बी इन इन्फ्रास्ट्रक्चर, असा त्यांचं म्हणणं आहे. जर एखाद्या ऑर्गनायझेशनला इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनीचं स्टेटस द्यायचं असेल RBIला, तर त्या कंपनीला पूर्ण आपल्या लेंडिंगच्या 75% लेंडिंग हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी द्यावं लागतं. इतकंच नाही तर त्या कंपनीकडे मिनिमम 3 बिलियनचा नेटवर्थ असायला पाहिजे. त्या कंपनीचा नेटवर्थ 3 बिलियन रुपीजचा असायला पाहिजे. या कंडिशन्स आता सध्या इरेडाने सॅटिस्फाय केल्या आणि म्हणूनच इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनीचं यांना स्टेटस सध्या देण्यात आलेलं आहे. याचा फायदा काय होईल? जर एखादी कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी म्हणून स्टेटस मिळालं त्या कंपनीला, तर ती REच्या या सेक्टरमध्ये, RE स्टँड्स फॉर रिअल इस्टेट, रिअल इस्टेटच्या फील्डमध्ये मोठ्या प्रमाणात फंडिंग किंवा लेंडिंग करू शकते. लोकांचा विश्वास सुद्धा अशा ऑर्गनायझेशन्सवर जरा जास्त असतो. ठीक आहे, तर तुम्हाला प्रश्न याच्यावर नक्कीच विचारला जाईल की कुठल्या ऑर्गनायझेशनला नुकतंच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनीचं स्टेटस दिलेलं आहे? नाव लक्षात ठेवा, इरेडा. ठीक आहे, इरेडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी. ठीक, चलने का आगे नेक्स्ट पॉइंटवर. हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की एखाद्या ऑर्गनायझेशनला जर इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनीचं स्टेटस मिळवायचं असेल RBI कडनं, तर किती % लेंडिंग यांनी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये करायला पाहिजे?
तर ही लेंडिंग आहे 75% पेक्षा जास्तची. ठीक है, चलने का आगे नेक्स्ट पॉइंट पे चलो. आता येऊ थोडंसं महागाईवर. महागाई म्हणजे इन्फ्लेशन. वेन देर इज राईज इन दी प्राइसेस ऑफ दी प्रोडक्ट्स वी कॉल इट इन्फ्लेशन. सोप्या भाषेत महागाई. आता ही जी महागाई आहे ही दोन प्रकारे भारतात मोजल्या जाते. भारतात काय जगात सगळीकडे दोन प्रकारे मोजल्या जाते. एक असतं रिटेल इन्फ्लेशन, एक असतं होलसेल इन्फ्लेशन. आपल्यावर जो सगळ्यात मोठा फरक पडत असतो तो असतो रिटेल इन्फ्लेशनचा. हे रिटेल इन्फ्लेशन. तर आत्ता जो डेटा आला आहे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसकडनं, यांचं म्हणणं आहे की रिटेल इन्फ्लेशन कमी झालं आहे. खूप काही जास्त कमी नाही झालं, जास्त आनंद करण्याची गरज नाही. इन्फ्लेशन म्हणजे महागाई कमी झाली असं म्हणणं आहे, पण किती कमी झाली जर हे बघितलं तर तुम्ही म्हणजे बरं नाही वाटणार. 6.44% महागाई होती जनवरीमध्ये, जनवरीमध्येच, आणि ती मीच कन्फ्यूज झालो. 6.44% महागाई आत्ता झाली आहे फेब्रुवारीमध्ये, जी जनवरीमध्ये 6.52% होती. तर फक्त 0.6%चा फरक झालेला. 0.6ही नाही, 0.06%चा फरक रिटेल इन्फ्लेशनमध्ये झाला. इतका कमी फरक आपल्याला जाणवत सुद्धा नाही. बरं, हा महागाईचा विषय कसा आहे माहिती आहे का, की महागाई म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची एक मॉनिटरी पॉलिसी कमिटी असते. ठीक आहे ना. तर ही मॉनिटरी पॉलिसीची जी कमिटी असते हे वेगवेगळे रेट्स डिसाईड करत असते. मॉनिटरी पॉलिसी रेट्स म्हणतो आपण याला. आणि या रेट्सवर मग बऱ्याचशा गोष्टी डिपेंड करतात. तर आपण पाहिलं मागच्या मे 2022 पासून 4.5% रेपो रेट वाढलेला आहे इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी. तर रिझर्व्ह बँकेने हे केलं, कारण रिझर्व्ह बँकेचं एक टार्गेट आहे की इन्फ्लेशन 4% असायला पाहिजे. किती? 4%. याला +-2% ची परमिशन असते. +-2%. तर हे +-2% मध्ये 4 + 2 6% पर्यंतची महागाई चालते. तर ही 6% पेक्षा जास्त महागाई आहे. त्याच्यामुळे RBIला सरकार प्रश्न विचारते की तुम्ही कंट्रोल का नाही करू शकत आहे महागाईला. बरोबर. मग RBIला उत्तरही द्यावं लागतं सरकारला. ही महागाई 6%च्या खाली मध्यंतरी गेली होती. तुम्ही जर हा ग्राफ इथे बघितला तर तुम्हाला या ग्राफमध्ये लक्षात येईल की 2022च्या या इथून महागाई कधीच 6%च्या खाली आली नाही आहे. ही लिटरली काही केसेसमध्ये 8% पर्यंत सुद्धा पोहोचली होती. बरोबर. 2022च्या सुरुवातीच्या काळात. हळूहळू हा जो इथला पिरियड आहे या पिरियडमध्ये ही 6%च्या खाली आली. हा जो पिरियड होता हा होता ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर 2022चा. मागच्या वर्षीचे शेवटचे 3 महिने, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. ठीक आहे. तर ऑक्टोबरमध्ये तो 5.59% वर आली होती, नोव्हेंबरमध्ये 5.88% आणि डिसेंबरमध्ये 5.72%. पण जानेवारीपासून पुन्हा रिटेल इन्फ्लेशन म्हणजे महागाई 6%च्या वरच आहे आणि ही सतत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं डोकेदुखी बनलेली आहे. ठीक आहे. हा जो डेटा आपल्याला मिळाला हा कोणाकडनं मिळाला आहे? हा मिळाला आहे NSO म्हणजे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसकडनं. यांनीच आपल्याला काही दिवस आधी एक डेटा दिला होता, ज्या डेटामध्ये आपण चर्चा केली होती की पर कॅपिटा इन्कम, भारतातल्या व्यक्तीची पर कॅपिटा इन्कम म्हणजे प्रत्येक व्यक्तीची इन्कम ही 99%नी ग्रो झाली 2014 पासून 2023 पर्यंत. 99%ची ग्रो झाली म्हणजे दुप्पट झाली असा त्याचा अर्थ होतो. जितकी होती तेवढीच पुन्हा वाढली. 100%ची ग्रोथ, तर दुप्पट झाली असं त्यांचं म्हणणं होतं. पण याला जेव्हा आपण इन्फ्लेशनच्या आकड्यांसोबत पाहतो तेव्हा रियल ग्रोथ जी आहे पर कॅपिटा इन्कम दॅट स्टूड ॲट 35%. ठीक आहे. तर हा डेटा सुद्धा नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसनी आणला होता. आत्ताचा रिटेल इन्फ्लेशनचा डेटा सुद्धा नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसनीच आणलेला आहे. क्लिअर हा विषय? एकदम क्लिअर आहे. चलायचं पुढच्या मुद्द्यावर, नेक्स्ट पॉइंटवर. चलो, नेक्स्ट पॉइंट आहे एक इंटरनॅशनल बँकिंगचा मुद्दा, जो इतक्यात पुढे जे आता SBI POचे मुलं इंटरव्ह्यूला जाणार आहे त्यांना हा मुद्दा नक्कीच विचारला जाईल. तर त्या मुलांनी तर नक्कीच याची प्रॉपरली तयारी करून जायची आहे. आफ्टर सिलिकॉन व्हॅली बँक सिग्नेचर बँक कोलॅप्स. 2008ची गोष्ट आहे. लेहमन ब्रदर्स नावाची एक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन होतं जे कोलॅप्स झालं.
आणि त्याच्यानंतर एक वॉशिंग्टन म्युच्युअल नावाची बँक होती, ही कोलॅप्स झाली. वॉशिंग्टन म्युच्युअल ही आतापर्यंतची कोलॅप्स झालेली सगळ्यात मोठी बँक आहे युनायटेड स्टेट्समधली. आणि त्याच्यानंतर अख्ख्या जगात आर्थिक मंदी आली. त्याच्यानंतर मग कुठल्या बँक कोलॅप्स झाल्या नाही, पण मागच्या 8 दिवसात फर्स्ट नंतर हे सेकंड आणि थर्ड अशा 2 मोठ्या बँक्स कोलॅप्स झाल्या आहे युनायटेड स्टेट्समधल्या. आणि त्याच्यामुळे तिथे बँकिंगचे जे शेअर्स आहेत त्यांचे रेट्स एकदम, शेअरचे भाव एकदम दणकन खाली पडले आहे. बँकिंगमधनं विश्वास थोडासा उठल्यासारखं युनायटेड स्टेट्समध्ये झाला आहे. आणि US मध्ये एखाद्या बँकेचं नुकसान होणं म्हणजे अख्ख्या जगावर आर्थिक मंदीचं सावट येणं असं आपण समजतो. काय झालं की सिलिकॉन व्हॅली बँक ही जी बँक आहे पहिले ही कोलॅप्स झाली. ही सिलिकॉन व्हॅली बँक बेसिकली स्टार्टअप्सला फंडिंग करायची. यांचे मेजर जे यांच्याकडनं लोन घेणारे लोक होते ते स्टार्टअप्स होते. आता तिथे फेडरल तिथली जी रिझर्व्ह बँक आहे म्हणतो आपण त्याला म्हणतो फेड या फेडरल रिझर्व्ह, ठीक आहे ना. तर हे फेडनी काय केलं की तिथे महागाई वाढत होती तर तिथे त्यांनी पण रेट्स वाढवणं सुरू केले. आता रेट्स वाढवणं सुरू केले तर याच्यामुळे काय झालं की या स्टार्टअप्सला फंडिंग मिळणं कमी झालं. आणि स्टार्टअप्सला फंडिंग मिळणं कमी झाल्यामुळे काय झालं की या स्टार्टअप्सनी बँकेतनं पैसे काढणं सुरू केलं. खूप सारे स्टार्टअप अचानक सिलिकॉन व्हॅली बँकमध्ये पैसे काढायला आले. जेव्हा खूप जास्त लोक एखाद्या बँकेतनं पैसे काढायला येतात, इट इज कॉल्ड ॲज रन ऑन अ बँक. काय म्हटलं जातं याला? रन ऑन अ बँक. तर लोक धावून आले बँकांकडे पैसे काढायसाठी. आणि खूप जास्त लोक जेव्हा पैसे काढायला येतात तेव्हा बँकेनी तर पैसे कुठेतरी इन्व्हेस्ट करून ठेवलेले असतात ना. बँक ते लिक्विडिटी नसते तेवढी बँकेजवळ सगळ्यांनाच पैसे देता येईल. तर मग बँकेला काय करावं लागलं की नुकसान करून ज्या गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये, ज्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये यांनी इन्व्हेस्ट केले होते ते नुकसान करून ते बॉन्ड्स ब्रेक करून ते पैसे काढून लोकांना द्यावं लागले. आणि याच्यात त्यांचं 10,000 कोटींचं नुकसान झालं. आणि त्याच्यामुळे ही सिलिकॉन व्हॅली बँक कोलॅप्स झाली. आणि या सिलिकॉन व्हॅली बँकेच्या कोलॅप्स झाल्याच्या अगदी 3 दिवसानंतर आता ही दुसरी बँक कोलॅप्स झाली आहे ज्याचं नाव आहे सिग्नेचर बँक. दोन्ही बँकेच्या केसमध्ये मुद्दा ऑलमोस्ट सारखा होता. इट वॉज बिकॉज ऑफ रन ऑन अ बँक अँड म्हणजे यांनी प्रोसेसेस फॉलो केल्या असं नाही म्हटलं जात. तर याच्या मागचं मुख्य कारण जे आहे ते आहे की खूप क्विकली इंटरेस्ट रेट्स रिझर्व्ह बँकांनी म्हणजे सेंट्रल बँक्सच्या यांनी वाढवले. हे याच्या मागचं एक मोठं कारण देण्यात येत आहे. ठीक आहे. तर तुम्हाला आता लक्षात ठेवायचं, तुम्हाला विचारतील की कुठली बँक रिसेंटली युनायटेड स्टेट्समध्ये कोलॅप्स झाली. तर 2 बँकेचे नावं लक्षात ठेवा. एक आहे सिलिकॉन व्हॅली बँक आणि दुसरी आहे ही सिग्नेचर बँक. ठीक आहे. आता या सिलिकॉन व्हॅली बँकेचं युनायटेड किंगडममध्ये जे यांचं ऑफिस होतं म्हणजे यांची एक ब्रांच युनायटेड किंगडमवाली, त्याला HSBCनी विकत घेतलं. कितीमध्ये घेतलं माहिती आहे का? 1 पाऊंडमध्ये फक्त. आता 1 पाऊंडमध्ये विकत घेण्याचा अर्थ काय होतो की त्यांनी विकत घेतलं म्हणजे त्यांनी कंट्रोल घेतला त्याचा आणि त्यांना म्हटलं की आम्ही सांभाळतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. नाही तर काय होतं जेव्हा एखादी मोठी बँक एखाद्या छोट्या बँकेला असं सांभाळते तेव्हा लोकांचा विश्वास परत येतो. आणि लोकांचा विश्वास परत आला की मग लोक बँकेतनं पैसे काढायसाठी धावत नाही. ठीक आहे. तर रन ऑन अ बँक याला अवॉइड करण्यासाठी HSBCनी सिलिकॉन व्हॅली बँकेचं UKचं युनिट 1 पाऊंडमध्ये विकत घेतलाय. आणि याला एक रेस्क्यू डील म्हटलं गेलेलं आहे. इट इज अ रेस्क्यू डील, वाचवण्यासाठी ही डील आहे. ठीक आहे. क्लिअर हा विषय. याच्यासोबत माहिती आहे का तिथल्या सरकारने पण एक अनाउन्समेंट केली FDICनी. FDIC बेसिकली इज फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन. जसं भारतात DICGC आहे ना तसंच तिथे FDIC आहे. तर त्यांनी म्हटलं आहे की कुठल्याच व्यक्तीचा पैसा जो बँकेत आहे त्याचा आम्ही बुडू देणार नाही. जितका पैसा आहे तेवढा पूर्ण त्या बँकेंना लिक्विडेट करून त्या लोकांना देऊ. एखादी बँक कधी बुडते याच्या मागचंही कारण समजून घ्या. जेव्हा एखाद्या बँकेचं ज्या लायबिलिटीज आहे, म्हणजे जे पैसे त्यांना लोकांना देणं लागतं याची अमाऊंट जास्त होऊन जाते त्यांच्याकडे असलेल्या ॲसेट्सपेक्षा किंवा त्यांच्या असलेल्या इन्कमपेक्षा. अशी जेव्हा परिस्थिती येते की जेव्हा त्यांचं देणं जास्ती लागतं आणि त्यांच्याकडे असलेले ॲसेट्स कमी होतात तेव्हा त्या बँकेला एक फेल्ड बँक म्हणून कन्सिडर केलं जातं. तर नुकत्याच या 2 फेल्ड बँकेचा एकदम ताजं उदाहरण आपल्यासमोर आहे. एक आहे सिलिकॉन व्हॅली बँक आणि दुसरी आहे सिग्नेचर बँक. आय होप हा मुद्दा क्लिअर झाला असेल.
जमलं प्रयत्न करील मी की एखादा सेपरेट व्हिडिओ पूर्ण या विषयावर तुमच्यासाठी आणू. ठीक, चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. चलो, आणि आता आपण जाऊ आजच्या शेवटच्या स्लाइडवर, जो आहे इम्पॉर्टन्स ऑफ द डे. तर आजचा महत्त्वाचा दिवस आज आहे 15 मार्च. कोणता डे आहे आज? तर आज आहे वर्ल्ड कन्झ्युमर राईट्स डे. हा वर्ल्ड कन्झ्युमर राईट्स डे जो आहे हा बेसिकली कशासाठी असतो? तर अवेअरनेस रेज करण्याची गरज आहे कन्झ्युमर्समध्ये त्यांच्या हक्कांबद्दल आणि त्यांच्या गरजांबद्दल. आपण सगळे कन्झ्युमर्स आहेत कुठल्या ना कुठल्या गोष्टीचे. तर आपले काही हक्क आहे आणि आपल्या काही गरजा आहे. म्हणजे वी हॅव सम राईट्स अँड वी हॅव सम नीड्स. So all these needs and rights are to be protected and there has to be some awareness regarding it. So on World Consumer Rights Day the awareness is spread. ठीक, तर या वर्षीची 2023च्या वर्ल्ड कन्झ्युमर राईट्स डेची थीम आहे एम्पॉवरिंग कन्झ्युमर्स थ्रू क्लीन एनर्जी ट्रान्झिशन्स. कन्झ्युमर्सला एम्पॉवर करायचंच आहे, त्यांच्या हक्काची जाणीव करूनच द्यायची आहे, पण क्लीन एनर्जी ट्रान्झिशन्स सोबत हे करायचं आहे. भारतात कन्झ्युमर राईट्स प्रोटेक्शनबद्दल काही आहे का? तर आहे. भारतामध्ये एक महत्त्वाचा लॉ आहे कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट. हा कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट भारतामध्ये 9 डिसेंबर 1986ला आला होता. आणि हे कन्झ्युमर राईट्स डे जो आहे ना हा 1983 पासून जगात सेलिब्रेट होत आहे. तर आपल्याकडे जो कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट आला आता या सेलिब्रेशन सुरू झाल्याच्या 3 वर्षानंतर आला होता. तर 1986 पासून वी हॅव बीन आवर कन्झ्युमर्स आर प्रोटेक्टेड बाय कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट. ठीक, हा विषय क्लिअर आहे. चलायचं पुढे. आता काही प्रश्न आहे तुमच्यासाठी ज्याचे उत्तरं तुम्हाला द्यायचे आहे. सगळ्यात पहिला प्रश्न, याच्या सगळ्यांची उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे ना. तर पहिला प्रश्न आहे तुमच्या सगळ्यांसाठी, विच इंडियन कंपनी हॅज मेड इट टू द लिस्ट ऑफ फोर्ब्स अमेरिकाज लार्जेस्ट एम्प्लॉयर लिस्ट. फोर्ब्सनी अमेरिकाचे लार्जेस्ट एम्प्लॉयरची लिस्ट काढलेली आहे आणि या लिस्टमध्ये कुठल्या कंपनीचं नाव आहे? तर कुठल्या कंपनीचं नाव आहे तुम्हाला माहितीच आहे, याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. दुसरा प्रश्न आहे तुमच्यासाठी आज, की जर एखाद्या कंपनीला टू क्वालिफाय ॲज अन इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी हाऊ मच लेंडिंग शुड बी डन ऑन इन्फ्रास्ट्रक्चर बाय एनी ऑर्गनायझेशन. एखादी ऑर्गनायझेशन आहे त्याला जर इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनीचं स्टेटस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पाहिजे असेल तर त्यांनी किती % लेंडिंग त्यांनी त्या कंपनीनी इन्फ्रास्ट्रक्चरवर करायला पाहिजे? ऑप्शन्स तुमच्या पुढे आहे. एक ऑप्शन याच्यातला करेक्ट आहे, बाकीचे चूक आहे. जे करेक्ट ऑप्शन आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तिसरा प्रश्न आहे आज तुमच्यासाठी, की ICAR आणि वर्ल्ड बँक यांनी मिळून पहिली कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली. ही स्लाइड आपण बघितली, तर ही कुठे ऑर्गनाईज केली याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. चौथा प्रश्न आहे आजचा, की अशोक लेलँड ज्यांनी पहिली कंप्लीट विमेन प्रोडक्शन लाईन एक होसूर तामिळनाडूमध्ये सुरू केली इंजिन्स बनवण्याची, तर ही जी कंपनी आहे अशोक लेलँड ही कुठल्या ग्रुपची कंपनी आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि आजचा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, की ला पेरोस नावाची जी एक्झरसाइज आहे, जी नेव्हल एक्झरसाइज आहे आणि जी इंडियन ओशनमध्ये होत आहे, ही एक मल्टीलॅटरल नेव्हल एक्झरसाइज आहे, याच्याबद्दल आपण चर्चा केली. तो हु इज होस्टिंग दिस मल्टीलॅटरल नेव्हल एक्झरसाइज ला पेरोस इन दी इंडियन ओशन रिजन? कुठली ऑर्गनायझेशन या नेव्हल एक्झरसाइजला होस्ट करते? तर आय होप या 5ही प्रश्नाचे उत्तरं तुम्हाला माहीत असतील आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याची उत्तरं द्याल. तो थँक्यू फॉर स्टेईंग विथ अस. प्लीज लेट मी नो की हे जे फेसलेस क्लासेस चालू आहे याच्यात तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळत आहे की नाही. जर मिळत असेल तर विल कंटिन्यू विथ दिस काइंड ऑफ अ क्लास. थँक्यू व्हेरी मच फॉर स्टेईंग विथ अस. थँक्यू.